वसंतातील पालवी फुटली, कोकिळेची कुहू सुरू झाले. फुलपाखरं फुलावर बसून छानसं कोवळं ऊन घेत होते. चिमण्या तर खिडकीत बसून बंद खिडकीला चोची मारत बसल्या होत्या. जणू काही आजीला उठ उठ म्हणतायत. पण आजी काही कमी नाही. अगं उठते ग बायांनो, ही शुभी पण अजून निजली आहे. उठ ग उठ बया, बघ हाका मारतायत, आधी ती खिडकी उघड. वर पलंगावर झोपलेल्या आजीने खाली बिछाना घातलेल्या शुभीला शेवटी उठवले. शुभी खरा आळस करी लवकर उठण्याचा, कारण सकाळी आजीचा मुलगा, सून आणि नात हे सगळे एकदम उठले की आवरावर त्यांचीच असते. त्यात आजीला उठले की चहा लागतो. सून अश्विनी, मुलगा आकाश आणि नात आभा, असे हे कुटुंब आपल्या विश्वात. आकाश जाता जाता आभाला सोडतो. अश्विनी मागाहून जाते. सकाळचा स्वयंपाक अश्विनी उरकते. संध्याकाळची शुभीच्या मदतीने ती पूर्ण करते. आभाचे पटकन दूध पिणे कधीच नसते. अशा आजीची मुलगी आकांक्षा लग्न करून इंदोरला गेली. मग लगेच मागाहून दम्याच्या अटॅकने आजोबा गेले. आभा अगदीच 3 वर्षाची होती. पण ती आजी आजोबांशी छान गप्पा मारी. एकदा टीव्हीवर मालिका पाहताना तो टेरेस फ्लॅट तिने पाहिला. आजू, आपण कधी घ्यायचं असा घर? मग आजोबांनी आकाशला सांगून, आपण गावचा एक तुकडा विकून काही रक्कम पुढे करून उरलेली तू कर्ज फेडून घे, नाहीतर तुला टॅक्ससाठी पुढे मागे लागेलच ना, असे सांगून आकाशला सांगितले. आकाश अश्विनी तयार झाले लगेच. आजी नको म्हणत होती, पण आजोबाच म्हणले, हा तुझा संधिवात तुला तिकडं बरं करेल, कारण तिकडे छान ऊन हवा असेल, तेव्हा तू मोडता घालू नकोस. शिवाय आपल्या दोघांना तिथे पत्ते खेळता येईल. आजीने लाजून बरं म्हटलं. रीतसर सगळी कागदपत्र करून झाले. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या यशोधाम फ्लॅटमध्ये सगळे राहायला आले. आकांक्षाही तिच्या सासरच्या मंडळींना घेऊन आली. उत्साहपोटी सगळे गच्चीतच झोपले. टिपूर चांदण्यात आभा अगदी खुश होती. अश्विनी आणि आकाश कामावर जाऊ लागले. आजोबांनी फटका मारून आजूबाजूला दुकानं, डॉक्टर, सलून शोधून काढले. कामवाली बाईही. वॉचमनने आपली बायको रेणू भांडीकाम करते, पण फक्त दुपारीच. आजीने तिला ये असे सांगितले. हळूहळू संसाराची गाडी रुळावर आली. बागकामाची जबाबदारी आजोबांनी सोसायटीतील एका मित्राला सांगितले. तसा अशोकही घरी येऊन बागकाम करी. केळी, अळू, जुई, मोगरा, चिनी गुलाब, जास्वंदाचे वेगवेगळे प्रकार, मनी प्लॅन्ट, पपई, शेवंती, अबोली अशी बरीच झाडे दोघांनी मिळून लावली. आकाशने आभाच्या वाढदिवसाला मोठा झोपाळा सेट केला. तिथे आजी आजोबा पण बसत. आजी आजोबा स्वतः हीच फुले काढून देवाची पूजा करत. संकष्टीला तर दुर्वाचे हार करी. आभाला ही श्लोक शिकवत. आकाश अश्विनी दोन्ही वेळ उदबत्ती तेवढी लावत. हळूहळू केळ्याचं झाड मोठं होत गेले. मग त्याला केळफूल लागले. अळू, केळफूल, केळीची भाजी, केळीची कापे असा विशेष भाज्या आजी आजोबांच्या मदतीने करत आणि सुनेला सरप्राईज देत. आकाशला फार आवडे आजीच्या हाताची केळफुलाची भाजी. आबा तर केळीची कापे, वरण भात भुरकत खाई. अश्विनीला फार आधार वाटे. 6 महिने सगळं सुरळीत चालू राहिलं आणि अचानक अश्विनी महिन्यातच आजोबा दम्याने ग्रासले. बरेच डॉक्टर झाले पण काही इलाज होईना. नव्या घरी पहिल्या दिवाळीसाठी आभा फार स्वप्न रंगवत होती. आजोबांनी तिला जमेल तसे हळूहळू मार्गदर्शन केले. इंदोरहून आकांक्षा आली. 4 दिवस छान पार पडले. पण 5व्या दिवशी आभा उठवायला गेली, पण आजोबा उठेनाच. तिला तरी कुठे माहीत देवाघरी जाणं म्हणजे काय. आजीचा धीर सुटला. आजी खचून गेली. आकाशला काहीच कळेना आईची आभाची कशी समजूत काढावी. मला आजूशी बोलायचंय म्हणजे बोलायचंय. पण शेवटी तिला झोपवले आणि आजोबांचे क्रियाक्रम सुरू केले. उठल्यावर असंच काहीतरी सांगून तिला शांत केले. आत्ता आजोबा गेल्यानंतर घरातल्या जबाबदाऱ्या सगळ्या कशा द्याव्यात कोणाला हे काहीच कळेना. रेणू काही दिवसभर घरी थांबायला तयार होईना, पण तिने गावची शुभी सुचवली. तिचाही नुकताच नवरा वारला होता. मुलाला बहिणीकडे शिक्षणासाठी पाठवले होते. तिला पैसे पाठवण्यासाठी तिला काहीतरी काम हवेच होते. अश्विनीला इथे कायम राहणारी बाई नको होती. सकाळी येऊन संध्याकाळी जाणारी हवी होती. पण आजीच म्हणाल्या, मला रात्री होईल सोबत, राहू देत तिला इकडे. अश्विनी आणि आकाशमध्ये मतभेद झाले, पण शेवटी शुभीला इथे आसरा मिळाला. तेव्हापासून शुभी मात्र अश्विनीशी मोजकेच बोलते. ती निघाली की मगच आजीचा आणि स्वतःचा चहा पाणी करते. अशी दिनचर्या आत्ता सुरू झाली. म्हणता म्हणता शुभीला वर्ष होत आलं. आजी आभाचे खूप छान सुरू होतं. नेहमीप्रमाणे आजही शुभी उठली. आकाश दाराकडे वाट पाहतच होता.
आबाला घेऊन अश्विनी बाहेर आलीच, पण शुभीने पाठमोरी होऊन काहीसे हलवले असे आबाने पाहिले. ती निरागस मुलगी शुभीला म्हणाली, अगं हळू काम कर, नाहीतर हात भाजेल. आजीचे सूर विसरलीस का? शुभी खरं पाहता बिस्किटे खात होती. तिघेही निघाले. शुभेने आजीला चहा दिला आणि अंघोळ घातली आणि गच्चीत आणून बसवले. घरातील कचरा लादी करून बराच वेळ झाला तरीही शुभी आजीकडे गेलीच नाही. थोड्या वेळाने गेली तेव्हा तिच्या बोटाला भाजल्यासारखे दिसले. आजीने विचारताच आपण दूध गरम करत होतो तेव्हा भाजले असे सांगितले. 12च्या सुमारास आबाची शाळा सुटते. तिची व्हॅन सोसायटीच्या बाहेर येते. तिला खाली घ्यायला शुभीच येते. आज नेहमीप्रमाणे शुभी आली आणि तिला पाहून आबा खूप हसले. तिच्या हनुवटीला कुरमुरे चिकटले होते. शुभी थोडीच घाबरलीच, पण परिस्थितीत निभावून घेतली. हे तर इकडून आली तेव्हा एकाने मला टेस्ट करायला दिली. तिचा हात धरून तिला शाळेतील प्रश्नांमध्ये गुंतवले. घरी गेल्या गेल्या ती आजीला जाऊन धडकली आणि शुभी मावशी आता कशी दिसत होती ते सांगू लागली. तेवढ्यात आजीच म्हणाल्या, फेरीवाल्यांना आता हिचीच गाठ भेट. सगळं आटपून आबा खेळता खेळता झोपली. शुभीला मनातून भीती वाटत होती. आता रात्री अश्विनी वहिनीसमोर ही काही बोलणार तर नाही, पण तसे झाले नाही. बहुधा ही विसरली. जेवण आटपून ती खोलीतून येत जा करत होती. तिला चित्र काढायला दिले होते. ती इकडे तिकडे बघत आपल्या कल्पनेने काढत होती. झाले तेव्हा आजीच्या खोलीत गेली आणि दाखवले. आजी छान छान म्हणून शुभीला बिछाना घालायला पाठव असे म्हणून तिला बाहेर पाठवले. इतक्यात शुभीला बिस्किटे खाताना तिने पाहिले. हे काय, ही बिस्किटे खायची वेळ आहे का? आता तू जेवलीस ना? चल तुला आजी बोलावते. शुभीने आबाला हात धरून जवळ केले आणि गेल्या. शाळेला सुट्ट्या लागल्या. आता आभा आरामात उठत होती. एके दिवशी सकाळी आजीला तिची अंगठी सापडत नव्हती. आजोबांची आठवण आली म्हणून आभाला जुने फोटो अल्बम दाखवायला म्हणून गेली. तिथेच तिची डब्बी होती. खूप वर खाली केले पण तरीही सापडेना. शुभी स्वतःचे कपडे धुवत होती. ती बाहेर आलीच नाही. आभाला तरी काय कळतंय मोठ्यांच्या गोष्टी म्हणून संध्याकाळी अश्विनी आणि आकाश येईपर्यंत वाट पाहिली. ते दोघे आल्यानंतर त्यांनाही विचारले, पण आपणही नाही पाहिली असे सांगून ते रविवारी आपण पुन्हा घर झाडूयात असे म्हणून आजीची समजूत काढू लागले. रात्री शुभी भांडी घासत असताना आभा तिकडे गेली. हातात माकड टेडी घेऊन. शुभी तिला आता झोपेची वेळ झाली, आता जा बरं. आभा गेली आणि पुन्हा आली. तेवढ्यात शुभी वाटीत शेव कुरमुरे खाताना दिसली. हे काय, तू खातेस? अजून तुझे पोट नाही भरले का? शुभी तिला मांडीवर घेऊन म्हणाली. असं नाही गं पोरी, मला मधुमेह झालाय. मागं मी 2 दिवस पोराला भेटायला गेले होते तेव्हा समजले ते काय असतं. अगं तो एक आजार आहे, त्यानं सारखी भूक लागते, नाहीतर माणूस चक्कर येऊन पडतं. त्यावर आबा अगदी मिश्किलपणे तिला म्हणाले, असं होय, आई मला किती खायला देते. मी थोडं खाऊन थोडं ठेवते, मग ते तसंच असतं. ते तू खात जा, मी देईन तुला आणून. शुभीला मनातून खूप ओशाळल्यासारखे वाटले, पण काय करणार. अश्विनी वहिनी ठरवून 4 बिस्किटे, दुपारच्या 2 चपात्या आणि रात्रीचा आहार या व्यतिरिक्त काहीच देत नाहीत. शुभीची भूक भागत नाही. तेवढ्यापुरती मान डोलावून सध्या हे आपल्या दोघांपुरतीच ठेव असे म्हणून दोघी खोलीत गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी अश्विनीने नाश्ताकरिता ठेवले होते, पण आबा दूध पूर्ण प्यायली. 2 बिस्किटे आणि अर्धा लाडू शुभीला नेऊन दिला. शुभी डोळ्यातून पाणी काढून तो खाऊ लागली. आजीला आंघोळ घालून दोघी गच्चीत बसल्या. इकडे शुभी दळण आणायला जाते म्हणून बाहेर गेली. ती बऱ्याच वेळाने आली. तिथं तिने कुल्फी आणि शेवपुरी खाल्ली. आकाशच्या एका मित्राने तिला त्या रस्त्यावर पाहिले. आपण घरी जाणार होतो, पण हे पार्सल द्या, मी त्याला फोन करतो. तो फिरायला गेला होता कुठे भारताबाहेर. आकाशने त्याला कॅमेरा आणायला सांगितला होता. शुभी घरी घेऊन गेली. रात्री आल्या आल्या आकाशने गिरण तर पार्टी आहे, तू मेनू रोडला का गेलीस असे विचारताच आजीने मध्येच अडवले. अरे असेल तसे काही, तू उघड बरं ते पार्सल असं म्हणून विषय बदलला. रात्री आभा शुभीशी गप्पा मारायला आली तेव्हा शुभी राजगिरा लाडूचे पाकिट फोडत होती. आबाने तिला आपण आत्ता सुट्टी आहे तर फिरायला जाणार असे सांगितले. शुभीला तेवढेच बरे वाटले. तुम्ही या जाऊ, मग मी बी माझ्या पोराला 4 दिवस भेटायला जाईल. इकडे आजीच्या खोलीत अश्विनी आणि आकाश शुभीवर नजर ठेवायला हवी यावर चर्चा करत होते. सगळा पगार ती मुलाला पाठवते, मग ती बाहेर जाऊन खाते तेव्हा पैसे कोण देत असेल किंवा ती कुठून आणत असेल असे आजीला भांबावून सोडून गेले. पण मनाने खूप चांगली होती. नवऱ्याचं दुःख घेऊन ती आयुष्य जगत होती.
कधी कोणती गोष्ट लपवून ठेवत नव्हती. अगदी खालून वर येईपर्यंत सोसायटीचे कोण भेटले ते सुद्धा आजीला रात्रभर झोपच लागली नाही. सकाळी पुन्हा आबा चकली आणि बिस्किटे घेऊन आली. शुभीने ती खाल्ली. वारा छान सुटला होता. शुभीने आबाला झोपाळा हलवला. दुपारी आबाला आपल्याला अर्धी पोळीच भरव असे म्हणून अर्धी पोळी शुभीला खाऊ दिली. आजीला पण आबाचा फार अभिमान वाटे. शुभी पण आबाला नीतीच्या गोष्टी सांगत बसे. पण शेवटी तिची भाषा ती आबाला पटकन अशी कळत नसे. म्हणता म्हणता यांचे बाहेर फिरायला जायचा दिवस आला. आजीने तिघांनाही निवांत राहा, इथली अजिबात काळजी करू नका म्हणून सांगितले. पण अश्विनीने निघताना शुभीला 4 दिवस कोणते पदार्थ करायचे ते सांगून ठेवले. शुभी पण 4 दिवसांनी जाणार होती. तेव्हा आकांक्षा आठवडाभर माहेरपणाला येणार होती. तशी शुभीची काळजी मिटली. अश्विनी काही रजा वाढवून घेणार नव्हती. आभा दिवसभर फिरायची. रात्री मात्र तिला आजी आणि शुभीची फार आठवण यायची. मग ती फोन करायची. एकदा फोनवर शुभीशी बोलता बोलता म्हणाली, तू मला मिस करतेस का? तुझे पोट भरते का? यावर शुभी थोडी चातरली. अश्विनीने तिला फोन हातात घेऊन शुभीची विचारपूस केली. काय ग, काय कान भरलेस माझ्या मुलीचे? थांब, आता तिकडे आले की बघते. मागून आभा, अगं तिला आजार आहे सारखा भूक लागण्याचा, तिला नको ओरडोस. 4 दिवसांनी शुभी निघून गेली. ती परत न येण्यासाठीच. आकांक्षाही आली होती. तिघही घरी परत आल्यावर अश्विनीने आजीजवळ अकांड तांडव सुरू केले. आजीने ऐकून, ती आली की आपण यावर बोलू. आता फिरून आला आहात ना, त्याच्या गमती जमती सांगा. 4 दिवस होऊन गेले, अजून शुभी परतली नाही. आभा सारखी विचारी आजीला. आकांक्षाही परत जाण्याची वेळ आली. एके दिवशी आबा गच्चीत उभी राहून सारखी, शुभी मावशी पडली तर नसेल ना चक्कर येऊन? तिला भूक लागण्याचा आजार आहे. एकाएकी तिला तापही आला. आजीला थोडी झळ पोचली. शुभीचे इकडे पोट भरत नसणार, तिला मधुमेह झाला असणार म्हणूनच तिने अंगठी चोरली असेल आणि त्या पैशात ती बाहेर जाऊन काहीसे खात असेल. कारण ती बाहेर गेली की बराच वेळ येतेही नसे. मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवायला सांगून आजीने तिच्या डायरीतून शुभीच्या बहिणीचा नंबर मिळवला. आपल्याला सगळे कळले आहे. शुभीला पाठवून द्या उद्याच आमच्याकडे. आभा जीव लावून बसली आहे. सकाळ होताच आभाला आता शुभी मावशी येणार आहे, तू लवकर बरी हो असे सांगून आजीने अश्विनी आणि आकाशला बाहेर बोलावून घेतले. आपली अंगठी शुभीनेच चोरली असणार आणि फक्त अंगठीच चोरली आहे तिच्या गरजेपुरती, बाकी काहीच नाही. इथून कायमचे जायचे होते तरीही तिने दुसरे काहीच नाही नेले. याचा अर्थ तिला आपले कुठेही नुकसान करायचे नव्हते. फक्त तिचा आत्मा तळमळत ठेवायचा नव्हता. अरे, मोजकं खायला घालून तिच्या शरीराची हाल अपेक्षा करणं चांगलं का रे? शेवटी ते अन्नच ना. आपल्या घरी कोणी देव आला आहे असं समजून वाढूत ना तिला पोटभर. तिने हा तुमचा राग कधीही आम्हा दोघींवर नाही काढला, कधीही आम्हाला सांभाळण्यात कंटाळा नाही केला. फक्त तिने मोकळेपणाने नाही सांगितले एवढेच. उद्या तिला इथे काही झाले असते तर आपली धावपळ झाली असती आणि दोषीही आपणच ठरलो असतो. अरे, माणूस हा जन्म आणि माणुसकी हा धर्म. आपल्याला आणखी काय हवे? आयुष्यात सगळं तर छान आहे. चिमुकली आभा तिला कितीसं कळतंय तरीही तिच्या भावना पोचल्या ना आपल्यापर्यंत. तीही येईल तेव्हा तिचे घरच्यासारखे करायला हवे. मला हे आणि इतकंच कळतं. आकाशला कळून चुकले. अश्विनीने खूप मोठी चूक केली. आभाला घेऊन येऊन अश्विनीकडे बघितले, पण तिने त्याच्या आधीच आभाचे मुके घेतले. आभाही खूप खुश झाली. संध्याकाळी आजी तिला जमत होते तसे झोका देत होती. दाराची बेल वाजली आणि आभा धावत सुटली. खरी शुभी आता येताना ओशाळली, पण तरीही अश्विनीनंच तिला आत घेऊन आली. वरण भात, कांदाभजी आणि मुगाचे बिरडं स्वयंपाक केला. सगळे पोटभर जेवले. आता आकांक्षाची मात्र निरोप घेण्याची वेळ. सगळं कसं आनंद. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.